हॅलो, आवाज येतो का? हो येतो सर. आवाज येतोय का? राम राम जयगावकर. हो हो. आज इथे उपस्थित म्हणा खानदेश ना मायबाप भाऊ लाडक्या बहिणीसले म्हणा नमस्कार. मला खरं म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो की माझी मनापासून इच्छा होती, खूप इच्छा होती, आणि गुलाबराव पाटलाला मी महाराष्ट्रभर भाषण करायला पाठवतो आणि गुलाबरावाच्या इथं मला जाता आलं नाही, आणि याबद्दल मी सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींचे, लाडक्या भावांची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की या नव्या मुंबईमध्ये आज रोड शो आहे आणि त्यामुळे वेळेला मला तिथं येता आलं नाही. परंतु विजयाचा गुलाल उधळायला हा एकनाथ शिंदे जळगावात आल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देत असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ते काम केलेलं आहे. या कामाची पोचपावती जळगावकर या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने हे आपण पाहतो की जळगावात दरवर्षी प्रभू रामचंद्राचा रथोत्सव होतो. त्या राम रथावर फडकतो तो भगवा घेऊन आपण निघालोय आणि विकास यात्रा आहे. विकासाचे वारीचे आपण वारकरी आहोत, हिंदुत्वाचे धारकरी आहोत, आणि म्हणूनच हा महायुतीचा भगवा, विकासाचा भगवा या जळगाव महापालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आणि माझ्या लाडक्या बहिणी, लाडक्या भावांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. गुलाबराव आपले महायुतीचे वाघ आहेत आणि आपली बुलंद तोफ आहे. त्यांनी यापूर्वी महायुतीने डझनभर जागा जिंकलेल्या आहेत बिनविरोध. शिवसेनेने देखील विजयाचा षटकार मारलेला आहे आणि याला म्हणतात खऱ्या अर्थाने या जळगावचा बब्बर शेर, आणि गुलाबराव पाटलांनी देखील हे शिखर मारली आहे. म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देतो. चंद्रकांत सोनवणे यांचे पुत्र सुपुत्र डॉक्टर गौरव सोनवणे बिनविरोध निवडून आले. तसे अनेक लोक या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, गुलाबराव पण बरीच शेरोशायरी करतात. मला एक शेर आठवतो, हमको मिटा सके जमाने में दम नहीं, हमको मिटा सके जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है, जमाने से हम नहीं. दिल वालों के लिए हम है फूल गुलाब का, दिल वालों के लिए हम है फूल गुलाब का, दुश्मनों के लिए कांटे की कांटे तलवार से कम नहीं. आणि म्हणून गुलाबरावाला खूप खूप शुभेच्छा. आणि माझे जेवढे उमेदवार उभे आहेत धनुष्यबाणावर त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. महायुती विरोधकांनी दांडीगोल केल्याशिवाय राहणार नाही, क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही, आणि जळगावात महायुती 60 पेक्षाही जास्त जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही. कारण सिंगल डिजिट मध्ये आपल्याला गुंडाळायचं आहे. आणि मी आपल्याला विनंती करतो की येत्या 15 तारखेला आपल्याला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबायचं आहे, कमळासमोरचं बटन दाबायचं आहे. आणि मला आता या ठिकाणी सांगायचं आहे, जळगावसाठी रस्त्यांसाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून निधी कमी पडू देणार नाही, हा शब्द आपल्याला देतो. आणि उदय सामंत तिकडे आलेला आहे, त्यांना मी पाठवलंय. MIDC देखील अद्ययावत करणार. उदय सामंतला त्या ठिकाणी सांगू इच्छितो की तात्काळ ती प्रक्रिया सुरू करा आणि जळगावच्या बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, हे काम आपण करूया. आणि मी नेहमी सांगतो की नगर विकास विभागाच्या माध्यमात या महापालिका येतात, त्या नगर विकासाच्या माध्यमातून येतात, आणि म्हणून तिथेही निधी, रस्ते असतील, पाणी असेल, भुयारी गटार योजना असेल, गार्डन असेल, मैदान असेल, या सगळ्यांना निधी आपण देऊ. गुलाबराव जळगाववर पूर्णपणे लक्ष देऊन आहेत
आपली युती तिकडं आहे आणि म्हणून विजय आपला पक्का आहे, त्यामध्ये शंका बाळगण्याचं कारण नाही. आणि तुमच्या सगळ्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे, अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.